नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण शांघाय मधून लाईव्ह आहोत. आपल्यासोबत डॉक्टर अचल श्रीखंडे, की जे डेल्टा हेल्थ हॉस्पिटल आणि क्लिनिकचे काम पाहतात. त्यासोबतच महादेव बिराजदार, जे मोल्ब डिझाईन इंजिनियर कंपनी, या कंपनीचे अभियंता आहेत. या दोघांना आपण शांघायमधनं यासाठी लाईव्ह घेतलं की आपल्याकडे सुद्धा कालच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा मास्क सक्ती करावी का याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार असं म्हणतात की कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या काही राज्यातल्या मुख्यमंत्र्याबरोबरची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आवश्यक त्या काळजी तुम्ही घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून तेव्हा की जेव्हा ग्लोबल मीडियामधली मी रिपोर्टिंग बघत होतो की असं दिसतंय की चीन मधला जी महत्वाची दोन शहर आहेत, शांघाय आणि दुसरं जे औद्योगिक महत्वाचं शहर आहे ते, आणि त्यासहित इतर 27 शहरामध्ये पार्शियली किंवा कम्प्लीट लॉकडाऊन आहे. आणि म्हणून डॉक्टर, मला आधी तुमच्यापासून ही सुरुवात करायची, कारण मला दोन पातळीवरती या मुद्द्याचं विश्लेषण करायचं आहे. एक म्हणजे हे आरोग्य पातळीवरती आपण करूया, आणि महादेव बिराजदार यांच्याकडनं मी अशी अपेक्षा धरतो की याचे, ज्याला आपण डिस्ट्रक्शन इन सप्लाय चेन आपण म्हणतो, त्याचा भारताच्या उद्योग व्यवसायावरती काय परिणाम होईल अशा अर्थाने पण त्याचं विश्लेषण करूया. पण डॉक्टर, मी ग्लोबल मीटर जेव्हा बघतोय तेव्हा आत्ताच्या घडीला चीनमध्ये 27,900 पेशंट आहेत असं दिसतंय, ज्यातले 99% हे माइल्ड आहेत. 417 असे पेशंट आहेत की जे 1% आहेत पण ते गंभीर आहेत. सो माझा प्रश्न तुम्हाला असा की हे चीनच्या झिरो कोविड पॉलिसीचं आहे कारण आहे का, की ज्याच्यामुळे इतका मोठा वास्ट लॉकडाऊन आपल्याला दिसतो? हो, कारण की सुरुवातीपासूनच त्यांनी हे मेंटेनन्स केलं. जेव्हा सगळ्यात पहिले 2020 मध्ये जेव्हा सगळ्यांना ते कळायला लागलं की कोविड-19 हा एक प्रकारचा साथीचा रोग आहे जो सगळीकडे पसरू शकतो, तर त्यावेळेसच त्यांनी ठरवलं की चायनामध्ये दे विल नॉट टॉलरेट अ सिंगल केस ऑफ कोविड-19. तर मग त्याच्या वेळेस त्या लोकांनी जे पण मेजर्स घ्यायचे ते त्यांनी घेतले. अजूनही म्हणजे आय रिमेंबर की 2020 नंतर आतापर्यंत कधी सुद्धा म्हणजे सगळीकडे त्यांनी मास्कची सक्ती ठेवलीच होती आमच्यावर. आणि कधी पण एखादा जर केस निघाला कुठे, तर ते लगेचच त्याचे जितके पण त्यांना मेजर्स घ्यायचे ते पटापट मेजर्स घेतात, की जेणेकरून तो तिथल्या तिथे कर्व झाला पाहिजे आणि तो पसरला नाही पाहिजे. लाईक कम्युनिटी स्प्रेड, दे डोंट वॉन्ट इट टू हॅपन इन चायना. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच दे बीन पेइंग अटेन्शन टू सिन्स 2020, एव्हर सिन्स वी डिस्कवर्ड कोविड-19, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मग दुसरा प्रश्न लगेच असा तयार होतो की पहिला जो व्हेरियंट होता, त्याच्यानंतर दुसरा व्हेरियंट ज्याला ओमिक्रॉन आपण म्हणतो, पहिल्या व्हेरियंट मध्ये आपल्याला जो लोअर रिस्पायरेटरी होती, म्हणजे जिथे श्वसनाचा थेट फुफ्फुसांना इन्फेक्शन होत होतं, पण भारतातल्या तिसऱ्या लाटेमध्ये ओमिक्रॉन हा तितका डेडली नाहीये असं लक्षात आलेलं आहे. सो माझा प्रश्न असा की आता चीनमध्ये जो व्हेरियंट आढळतो आहे तो कुठल्या स्वरूपाचा आहे? तो भारतातला जो ओमिक्रॉन होता तोच आहे का? आणि तो इतका चिंताजनक आहे का? तिथलं जे पॅथॉलॉजिकल अपिअरन्स आहे रुग्णातला तो कसा आहे? खरं सांगू म्हणजे की तर हा खूपच माइल्ड आहे, एकदम माइल्ड इन्फेक्शन आहे. याच्यामध्ये असं काही घाबरण्याची काही गरज नाही. पण जसं चायनाने ते केलंय, म्हणजे चायनीज गव्हर्नमेंटनी एक ठरवलेलं होतं की त्यांना झिरो कोविड पॉलिसी पाहिजे. आणि ऑब्व्हियसली जरी माइल्ड असेल इन्फेक्शन, पण याचा अर्थ असा नाही की आपण एकदम वी शुड जस्ट गिव्ह अप अवर गार्ड्स अँड ले अवर गार्ड्स डाऊन. मला असं वाटतं की जरी माइल्ड असेल पण प्रत्येकाने त्यांच्या हे घेतल्याच पाहिजे, म्हणजे प्रिकॉशन्स घेतलेच पाहिजे, की जेणेकरून तो असा एकदम खूप देशव्यापी न होता एकदम एका पर्टिक्युलर याच्यामध्येच आपण त्याला कर्व करू शकू, अशा प्रकारचं आपल्याला करावं लागेल. ऑब्व्हियसली जसं म्युटेशन होत राहील त्या व्हायरसमध्ये, रेप्लिकेशन होत राहील, तसा तसा तो, कारण की आपण जर स्पॅनिश इन्फ्लुएन्झाचा आपण समजा ट्रेंड पाहिला असेल तर सुरुवातीला तो एकदम वाढला, नंतर प्लाटो फेज मध्ये गेला, नंतर मग तो असा खाली पडला. तर ते कोविड सोबत सुद्धा तसंच होणार. आणि सुरुवातीपासून एक माइल्डच इन्फेक्शन होतं, असं काही खूप डेडली इन्फेक्शन नव्हतं. आणि ऑब्व्हियसली ज्या लोकांची पीपल हु आर इम्युनो कॉम्प्रोमाइज आणि क्रोनिक इलनेसेसने जे पीपल हु वर सफर्ड विथ दिस क्रोनिक इलनेसेस, ऑब्व्हियसली त्यांच्या करता हा खूप जास्त डेडली होता सुरुवातीला. पण जसजसं त्याचं मॅनेजमेंट डॉक्टर्सांना कळत गेलं आणि आपण कशा रीतीने त्याला थांबवू शकतो की तो एकदम प्राणघाती न व्हायला पाहिजे, तर आता वी आर ऑल प्रिपेअर्ड फॉर इट, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मेडिकल फ्रॅटर्निटी इज व्हेरी मच प्रिपेअर्ड फॉर दिस. आणि स्पेशली जो डेल्टा इंडियामध्ये व्हेरियंट जो आला होता इंडियामध्ये, आणि डेल्टाने जसा हॅवॉक क्रिएट केला होता, तशा प्रकारचं तर आता होणार नाही इंडियामध्ये. पण तेच आहे की
काही झालं तरी सुद्धा आपण आपले प्रिकॉशन्स घेतलेच पाहिजे. बस तेच चायना पुन्हा मी सुद्धा तुम्हाला करते. मेडिकल टर्मिनॉलॉजीवरतीच काही प्रश्न विचारतो, कारण आपला हा जो लाईव्ह आहे आणि हा. त्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ जे महाराष्ट्रातले कोरोना व्यवस्थापन बघणारी मंडळी आहेत ती किंवा मराठी प्रेक्षक जे जगभरामध्ये आहेत ते पाहतील. प्रश्न माझा असा आहे की आता जे क्लिनिकल अपीअरन्स आहे तुमच्या इथल्या रुग्णातलं ते काय आहे? फार ड्रास्टिक पॅथॉलॉजिकल चेंजेस दिसत आहेत का? कारण पॅचेस इथे दिसत होते, भलेही ओमिक्रॉन असेल, काही रुग्णामध्ये पॅचेसचं प्रमाण जास्त होतं, पण तरीही त्यांना कधीही ऑक्सिजनची गरज पडलेली नव्हती. सध्या तीच परिस्थिती इथे सुद्धा चालू आहे. मी तुम्हाला एकदम खरं सांगतो की जितके पण एक्सपॅट डॉक्टर्स आहे इकडे चायनामध्ये त्या लोकांना म्हणजे वी आर नॉट अलाउड टू सी एनी कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर मी आता सध्या ऑनलाईन कन्सल्टेशनच देतोय जितक्या पण माझ्या पेशंट्स आहेत. त्यापैकी 2-3 असे पेशंट्स निघाले, ब्रिटिश आणि अमेरिकन पेशंट असे निघालेले आहेत की जे दे वर कोविड पॉझिटिव्ह, आणि मी त्यांना म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मी ऑनलाईन कन्सल्टेशन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी जे सिम्पटम सांगितले इतके माइल्ड होते आणि पहिल्या दिवशीच त्यांना खूप असं म्हणजे फ्लू सारखं वाटलं, पण दुसऱ्या दिवशीपासून सगळं नॉर्मल झालं त्यांच्याकडे. म्हणजे ते दे स्टार्टेड फिलिंग ऍब्सोल्युटली नॉर्मल, बॅक टू नॉर्मल लाईफ. पण तेच जोपर्यंत ते निगेटिव्ह होणार नाही तोपर्यंत क्वारंटाईन त्यांना करावं लागलं. आणि आता आजच मला न्यूज मिळाली की माझी वन ऑफ द पेशंट, शी हॅज कम आउट ऑफ द क्वारंटाईन अँड शी हॅज गॉन बॅक होम. शी इज निगेटिव्ह ना. सो आणि तिला मी पुन्हा तेच विचारलं की काही या फेजमध्ये तुला काही असा प्रॉब्लेम झाला की जेणेकरून तुला असं वाटलं की कदाचित तुला व्हेंटिलेटरवर वगैरे जावं लागू शकतं किंवा हॉस्पिटलला जाऊ शकतं. ती म्हणाली असं काहीच वाटलं नाही मला. आणि राईट. इट मला इज आता जस्ट लाईक अ माइंड फ्लू. राईट, महादेव बिराजदारांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की बोरिस जॉन्सन जे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी असं म्हटलेलं होतं की जगाला जर कोविड बरोबर राहायचं असेल तर आपल्याला त्याचं आत्ताचं जे स्वरूप आहे, ते बदलतं जे स्वरूप आहे ते लक्षात घेऊन राहायला लागेल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की युके मध्ये ज्या पद्धतीनं आता सगळं ओपन आहे, ऑन द कॉन्ट्रास्ट 27 तुमच्या चीन मधल्या शहरामध्ये पार्शियल लॉकडाऊन आहे, शाळा बंद होत आहेत वगैरे. सो तुम्हाला ऍज अ प्रोफेशनल म्हणून काय वाटतं की ही इज इट अ गुड पॉलिसी टू हँडल कोविड? ना, पॉलिसी इज गुड. द रिझन बिकॉज हे झिरो कोविड जे आहे ही पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची, आणि दे डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. कारण इथे काय होतं, जे ट्रेन्स जे आहेत ना, फास्ट ट्रेन्स, त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ लोक एका दिवसामध्ये एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला जातात. आणि एकाला जरी कोविड झाला तो चान्स आहे की मिलियन्स लोकांना होण्याची शक्यता आहे, हे पण आहे. त्याच्यामुळे हा झिरो कोविड जी पॉलिसी जी आहे दॅट इज बेस्ट. द रिझन बिकॉज यू हॅव टू स्टॉप इट ॲट अ इनिशियल स्टेज ओनली. आता इथे ऍक्च्युली शांघाईमध्ये झालं होतं ते पहिल्यांदा आमच्या साईडकडनं सुजावकडून आलं होतं. तर ते पहिल्यांदा मी बघितले की आमच्या सिटीमध्ये माझ्या लोकेशनला काय झालं होतं. ऍक्च्युली ऑफिसवरून येताना संध्याकाळी कळाले की नाव इट्स ब्लॉक्ड, वी हॅव टू टेस्ट इट रिअली. आणि तुम्हाला दाखवतो हे टेस्टिंग आहे. एव्हरी 7 दिवसाला जर टेस्ट झाली तर त्याचं ग्रीन सिग्नल मिळत राहतं, आणि हे मोबाईलमध्ये पण सेम दिसतं. कारण हे पहिल्यांदा आमच्या इथून झालं, आमचा एरिया क्लिअर झाला आणि ते हळूहळू तिकडे सरकलं. आणि ह्याचा परिणाम असा झाला की दे हॅव टू स्टॉप ऑन द सेम डे. आता ऍक्च्युली माझं ऑफिस वर्क फ्रॉम होम चालू आहे एव्हरीथिंग, परंतु जे रिअल प्रोडक्शन जे आहे, सप्लायज जे आहेत, दे आर नाऊ स्टॉप. कारण प्रोडक्शन लाईन सगळ्या बंद आहेत. कारण डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. आणि हा स्पॉन्टेनियस पण आहे, म्हणजे हा स्प्रेड पण होतो फास्ट. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काळजी घेतली. आणि जे सिस्टम, जे हेल्थ सिस्टम इज व्हेरी फास्ट. आता आमच्या मध्ये एव्हरी डे वी डू द टेस्टिंग अँड वी गो फॉर दिस, वी शो देम, दे डू द टेस्ट and we can see the results, and this is for everywhere in all over the Shanghai and other cities also wherever there is. आणि सप्लाय चेन फॉर शुअर याच्यामध्ये स्टॉप झालेला आहे. सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम होता, परंतु गव्हर्नमेंटने सगळ्यांना फूड सप्लाय केले आणि त्या बऱ्याच गोष्टी इट वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. सो इट्स नॉट हॅपन द व्हेरी बिग प्रॉब्लेम. अँड ॲज लॉंग ॲज झिरो कोविड पॉलिसी, फॉर शुअर दिस मस्ट हॅव टू बी डन. बट विथ दिस द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अनालिटिक्स इज प्लेइंग द व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण पाठीमागच्या मी साधारण 30 दिवसापासून लॉकडाऊन असं चालू आहे, बट वर्क फ्रॉम होम चालू आहे, सगळं चालू आहे. एव्हरी डे मिलियन्स ऑफ टेस्टिंग इज हॅपनिंग and that is getting tracked and that is getting known, so we can see the trend in the where exactly is happening. म्हणजे कुठे वाढालेत, कुठे कमी व्हायलेत, याच्यावरून जे डिसिजन जे आहे ॲज अ मॅनेजमेंट, ग्लोबल मॅनेजमेंट इन द सिटी ऑर आउटसाइड द सिटी, इट्स हॅपनिंग व्हेरी नाईसली अँड नेटली. दिस इज व्हॉट आय पण कॅन से. महादेव, मला मला थोडं ग्लोबली जी काही सिच्युएशन आहे ती पाहता हा एक मोठा कॉन्ट्रास्ट नाहीये का? कारण भारतामध्ये सुद्धा आता आपण म्हणतोय खरं काळजी घ्या, परंतु मधल्या म्हणजे आपल्या पहिल्या लॉकडाऊनची खूप जगभरामध्ये चर्चा झाली की ऑल ऑफ सडन लॉकडाऊन आपण लावलं, काही वेळ दिला नव्हता. आता लोक जे तुलना करतायत ते भारतात तेव्हाचं जे लॉकडाऊन होतं त्याची आता चीन बरोबर तुलना करतायत. माझं कन्सर्न असं आहे की शांघाय आणि बीजिंग, कारण आता डॉक्टर नाही आपण स्क्रीनवरती घेऊ,
शांघाय आणि बीजिंग सारखी महत्वाची बिझनेस सेंटर्स आणि बाकीची सगळी जी 27-28 शहरं, तिथून भारतामध्ये सुद्धा बराचसा माल येत असतो वेगवेगळ्या पद्धतीचा. ही सप्लाय चेन डिस्ट्रक्शन जे आहे त्याचा ग्लोबली इफेक्ट होत आहे. सो तुम्हाला वाटतं का, लिव्ह इट असाइड गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे त्याला आपण मार्क देणं, ऍज अ बिझनेस आणि ग्लोबली जे घडतंय ते पाहता चीनची ही पॉलिसी ग्लोबल सप्लाय चेनला सुद्धा हर्ट करेल असं नाही का वाटत तुम्हाला? डॉक्टर प्लीज. पॉलिसी कसं हेल्थ फर्स्ट आहे, याच्यामुळे पीपलचं लाईफ इज फर्स्ट. दिस इज व्हॉट दे प्रिफर हिअर. त्याच्यामुळे आता समजा एकदा ट्रेंड जर आला पुढच्या साधारण 1 महिन्यामध्ये सगळं ट्रॅक झालं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपण चेक केले की किती पॉप्युलेशन आहे, कुठे काय होईल. इफ यू सी द डेटा अनालिटिक्स अँड द ट्रेंड, इट इज पॉसिबल टू रिड्यूस द बिगर रिस्क इन द फ्युचर. हे सप्लाय चेन इट कॅन स्टार्ट आफ्टर द 1 month ऑल्सो. रिझन बिकॉज कारण आपल्याला सगळं माहिती आहे की एक्झॅक्टली कुठे काय आहे आणि काय चालू आहे. सो त्याच्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी इज टू सेव्ह द पीपल. दिस इज वेअर इज देअर. सेकंड इज फॉर द सप्लायर. आणि कसं होतं की ज्या कम्युनिटीमध्ये ओपन झालेलं आहे की पाठीमागच्या 14 दिवसापासून काही केस नाही. आता माझी कम्युनिटी साधारण इथं पाठीमागच्या 30 दिवसापासून काही असं वेगळं काही झालेलं नाही. त्याच्यामुळं वी हॅव द चान्स नाव वी कॅन गो डाऊन, बाय सम व्हेजिटेबल्स अँड कम. नॉट एव्हरी डे बट एव्हरी 3 days 1 time वी कॅन गो आउट अँड कम इट. तर ते ऍक्च्युअली सिच्युएशन नुसार बघून ते डिफाईन करतात की कुठल्या कम्युनिटीला ओपन करायचं कुठल्याला नाही करायचं. आणि हे गरजेचं आहे कारण ही जर आता जर मॅनेजमेंट झाली, वी नो दॅट होल ट्रॅक हाऊ इट इज गोइंग टू हॅपन. सप्लाय चेन वी कॅन डू एनी टाइम. रिझन बिकॉज सप्लाय चेन इज द सेकंड प्रायोरिटी कम्पेअर टू द पीपल लाईफ. मला अग्री. माधव, मी बरोबरच आहे. म्हणजे इथे पण ती चर्चा झाली होती की आरोग्य जान आहे तो जहान आहे. ही तर आपलं पहिलं पंतप्रधानांचं. मला आता स्क्रीनवरती डॉक्टर नाही घ्यायचंय. डॉक्टर, मला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा, आता आपण तिघही एका स्क्रीनवरती राहूया. हे बघा, ग्लोबल मीडियाने जे रिपोर्ट केलेलं आहे त्यातलं मी तुम्हाला वाक्य सांगतो. संपूर्ण महामारी दरम्यान चीन कठोर शून्य कोविड धोरणाला चिकटून राहिला आहे, ज्यामध्ये व्हायरसचा समावेश करण्यासाठी लॉकडाऊन, म्हणजे व्हायरसला कंटेन करण्यासाठी लॉकडाऊन, मास टेस्टिंग, विलगीकरण आणि सीमा बंद करणे याचा वापर सुरू आहे. परंतु, आणि हे फार महत्वाचं वाटतं मला, अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉन प्रकाराच्या आगमनानं त्या रणनीतीच्या टिकाऊपणाबद्दलच प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. मी जो प्रश्न महादेव यांना विचारला तोच. आणि आता भारतामध्ये पण आपण बघतोय की हे तुम्ही सांगितलं की स्पॅनिश फ्लूच्या दरम्यान जे काही घडलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आता राहायचंच आहे बरोबर, तो इज इट ओके टू कॅरी फॉरवर्ड द सेम ओल्ड पॉलिसी? सर, आता याच्यावर आपण काही बोलू शकत नाही कारण की इफ द गव्हर्नमेंट हॅज वन पॉलिसी देन देयर इज नथिंग मच वी कॅन डू अबाउट इट. आणि कसं की त्यांना जर असं वाटतं की त्यांच्या इथे झिरो कोविड पॉलिसी असली पाहिजे तर त्याला कोणी चॅलेंज सुद्धा करू शकत नाही. आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह पण मी तुम्हाला सांगतो की त्याचं कारणही कदाचित असं असू शकतं की कसं ना, मागच्या 2 वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये कोरोना पसरला होता आणि तो सगळीकडे पसरला. त्याचे नवीन नवीन व्हेरियंट आले आणि लोकांनी वॅक्सिनेट केलं स्वतःला करून जी एक क्वाड इम्युनिटी होती ती मिळवली. पण एक हर्ड इम्युनिटी नावाचा एक कन्सेप्ट असतो. हर्ड इम्युनिटी सुद्धा लोकांना, म्हणजे ज्या लोकांना झाला आणि जे इन्फेक्टेड लोकांसोबत राहणं, म्हणजे डॉक्टर इथे थांबवतो. चीनच्या कॉन्टेक्स्ट याची पण खूप चर्चा झाली की हर्ड इम्युनिटी जर चीनमध्ये आली असती तर कदाचित आता जे चित्र आहे तसं दिसलं नसतं. प्लीज कॅरी ऑन. नाही, बिलकुल. मी त्याच्यावरच आता तुम्हाला येणारच होतो मी की कसं हर्ड इम्युनिटी आणि अक्वार्ड इम्युनिटी दोन्ही सोबत मिळून माहिती आहे का खूप चांगलं कॉम्बिनेशन तयार होतं. आणि जेणे काय होतं, जेणेकरून माहिती आहे का, जर तुम्हाला पुढे नवीन पण व्हेरियंट्स आले तर युअर बॉडी विल बी, युअर इम्युन सिस्टम विल बी प्रिपेअर्ड फॉर इट. तर त्याचे एकदम असे मेजर साईड इफेक्ट्स होणार नाही तुम्हाला. आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की असं तुम्हाला व्हेंटिलेटर वगैरे जाणवावं लागणार नाही आणि आयसीयू मध्ये वगैरे जावं लागणार नाही. पण तो कन्सेप्ट चायनामध्ये, कारण की मागच्या 2 वर्षापासून ते केसेसच नव्हते आणि त्यांनी जी स्ट्रिक्ट पॉलिसी केल्यामुळे ते काय झालं की नंतर तो कुठनंही आला असेल शांघायमध्ये. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द डिटेल्स टू दॅट. बट जेव्हा तो शांघाईमध्ये आला तर कसं होतं की आता तो आय डोंट नो इफ चायनीज वॅक्सिनेशन अक्वायर्ड इम्युनिटी, जे चायनीज लोकांमध्ये अक्वायर्ड इम्युनिटी आली वॅक्सिनेशनमुळे, आणि आता जो समजा ओमिक्रॉन त्यांना झाला तर देयर इज अ गुड चान्स इट कुड स्टार्ट अ न्यू व्हेरियंट फ्रॉम हिअर. चायनाज गव्हर्नमेंट इज ऑल्सो कन्सर्न टू दॅट. म्हणजे तो एक कन्सर्न पण त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे सुद्धा ते लोक मेंटेन करतात. म्हणजे यू जस्ट नेव्हर नो की आय थिंक जसं जसं मी बोललो आणि मला म्हणजे बाकी त्यांचे वेबसाईटमध्ये आम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळेल त्याच्यानुसार तर असंच वाटतं की ते खूप कन्सर्न आहे या बाबतीत की इकडनं नवीन व्हेरियंट चालू नाही झाला पाहिजे आणि नंतर अजून काही नवीन भानगड नाही आली पाहिजे. म्हणून दे आर ट्रायंग टू मेंटेन इट व्हेरी स्ट्रिक्टली. आणि ऑब्व्हियसली म्हणजे दॅट इज द कल्चर. डॉक्टर, आतापर्यंत तुमच्याकडनं मी जे समजून घेतलं ते असं की आता चीनमध्ये जो व्हेरियंट आहे तो काही फार भारतात असलेल्या व्हेरियंट पेक्षा फार काही वेगळा वगैरे नाहीये. तो इट इज अ सेम व्हेरियंट, नथिंग न्यू इन दिस, इफ आय एम करेक्ट.
बरोबर. येस. मग उपप्रश्न असा की युके मध्ये अगदी पहिल्या डेल्टा व्हेरियंट पासून सुद्धा शाळा वगैरे बंद केल्या गेलेल्या नव्हत्या. सो आता हे सगळं पाहता आणि तुम्ही जरी म्हणालात की तिथल्या सरकारची ती पॉलिसी आपण त्याला क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे, आयडियली ऍज अ जनरल फिजिशियन म्हणून शाळा बंद करणं वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला वाटतात, इज इट ओके पॉलिसी? अगेन आय एम रिएटरेटिंग माय पॉइंट. नाही, मी जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणतो की जितकं आता ते सगळं मला वाटतं ओपन करून दिलं पाहिजे आणि उगाच जास्ती टेस्टिंगच्या मागे वगैरे पण लागलं नाही पाहिजे. कारण की मला असं वाटतं की जितकं तुम्ही टेस्ट करा तितके जास्ती पेशंट्स येतील आणि ऑब्व्हियसली जर सिम्पटम्स जर माइल्ड असतील तर तुम्हाला एवढं काही जास्ती त्याचं हे करायची गरज नाही. पण अगेन आय वॉन्ट कसं की युके आणि युरोपची जी पॉप्युलेशन आहे, इफ यू कंबाईन ऑल ऑफ देम टुगेदर कम्पेअर्ड टू चायनीज पॉप्युलेशन, इट इज स्टील नॉट ॲज मॅसिव्ह ॲज चायनाज पॉप्युलेशन. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की जेव्हा एकही कुठला पण व्हायरस किंवा कुठला पण व्हेरियंट असो जो एका मोठ्या पॉप्युलेशन मध्ये जेव्हा त्याचा संसर्गजन्य होतं, तर नंतर त्याच्या नवीन व्हेरियंट बनण्याचा पण एक खूप मस्त चान्स असतो आणि त्याच्यामुळे कदाचित ते लोक घाबरतात. आणि मला म्हणजे ते त्यांच्या हिशोबाने जे करतात ते त्यांना बरं वाटतंय, म्हणजे त्यांच्या हिशोबाने जे करतात ते बरं पण आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांनाही क्रिटिसाइज करत नाही, पण माझं जे मला असं वाटतं की सगळं ओपन केलं पाहिजे. एक आपल्याकडे जी क्युरियोसिटी आहे, कारण आपण डेमोक्रेटिक सिस्टम मध्ये राहतो, तिकडे कम्युनिस्ट राजवट आहे, लोकांना आपल्याकडच्या फार कौतुक आहे की ज्या पद्धतीचं मास टेस्टिंग तिथं सुरू आहे. सो आपण इथे जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना जरा तुम्ही फार एलोबरेट करून सांगा की तिथं जी टेस्टिंग सुरू आहे, कारण महादेव यांनी त्यांचं ते चक्र पण हातात घेऊन दाखवलं, त्या टेस्टिंगचं स्वरूप काय आहे, ते कुठं होतं आणि त्याच्यासाठीचे काय टूल्स वापरले जातात वगैरे. मी एक तुम्हाला सिंपल शब्दात दोघंही सांगा अल्टरनेट. शुअर. तर माझं जे आता फॉर एक कम्युनिटी सांगते, हे जे टेस्टिंग जे होती ना ते लोकल कम्युनिटी बेस होती. म्हणजे एक बिल्डिंग, तिथं त्यांचे ते हेल्थ केअर जे काय असतील असिस्टंट येणार, सगळे टूल किट वगैरे घेऊन येणार आणि यू कॅन स्टँड इन द लाईन, गो बाय लाईन अँड शो युअर पासपोर्ट आर ग्रीन कोड. त्याच्यानंतर तुमचं टेस्ट केलं जाईल आणि तो जो टेस्ट सॅम्पल जो आहे दॅट विल बी विथ युअर आयडेंटिटी कोड, आयदर पासपोर्ट आर वॉट युअर परमिट कार्ड, अँड दॅट विल गो एव्हरी डे फॉर द टेस्टिंग. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. प्रत्येक बिल्डिंग मध्ये त्यांनी असं टेस्टिंग केलेलं आहे. आणि एव्हरी डे देर इज सम सर्टन टाइम you will get the announcement, okay, there is now testing, everybody know there is a testing, they will just be in the line, get it done and come back like this one. This is a very normal and sophisticated process here, as long as here I see. डॉक्टर तर बेसिकली म्हणजे टेस्टिंगचा एक प्रकार त्यांनी असं केलेला आहे की घरी तुम्ही जे होम किट त्यांनी दिले त्यानुसार तुम्ही अँटीजन टेस्ट घरी करू शकता. आणि इफ दॅट अँटीजन टेस्ट कम आउट टू बी पॉझिटिव्ह, देन यू हॅव टू गो फॉर RT-PCR टेस्ट टू कन्फर्म इफ इट इज अ पॉझिटिव्ह केस ऑर नॉट. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर दे विल इमिजिएटली सेंड यू टू द क्वारंटाईन सेंटर. आणि RT-PCR टेस्ट इज नॉर्मली डन थ्रू द थ्रोट स्वॅब्स. इट इज इझिली डन विदिन अवर कम्युनिटी ओनली. म्हणजे तुम्हाला ते जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला फक्त ते कॉल करते, तुम्ही खाली जायचं आणि तुमची टेस्टिंग करून घरी वापस जायचं, बस इतकं. म्हणजे त्यांनी दे मेड थिंग्स व्हेरी सिम्पल. म्हणजे असं काही खूप कठीण नाही केलेलं त्यांनी. आणि मला पण असं वाटत नाही की खूप असं इम्पोज वगैरे काही केलंय असं नाही वाटत. हा, जे त्यांचं त्यांची जी पॉलिसी फॉलो करतात. एक गोष्ट मात्र कठीण आहे जी ग्लोबल मीडियामध्ये रिपोर्ट झाली आहे की लॉकडाऊन मध्ये जे लोक आता आहेत, शांघाय आणि बीजिंग सारख्या मोठ्या शहरातले, तिथे लोकांचं फ्रस्ट्रेशन वेगवेगळ्या पातळीवरती बाहेर आलेलं आहे. काही असे रिपोर्ट्स पण आलेले आहेत आणि चीनमधनं अशा कुठल्याही रिपोर्टला व्हेरीफाय करणं ही फार कठीण बाब आहे. तर तुम्ही दोघं तिथे आहात म्हणून मी ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतो तो असा की काही रुग्णांना, तिथे राहणाऱ्या रहिवाशांना अन्नधान्य मिळालं नाही, काही जणांना फोर्सफुली क्वारंटीन करावं लागलं, त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट झाले वगैरे. ही जी क्वारंटीन पॉलिसी आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे डॉक्टर? मला माहिती नाही की ग्लोबल न्यूज मध्ये काय सध्या चालू आहे, कारण की मला आतापर्यंत अशी कुठली पण न्यूज माझ्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे मी याच्यावर काही कमेंट करू शकणार नाही. पण आतापर्यंत मी जर इफ आय टॉक अबाउट माय पर्स्पेक्टिव्ह, देन मला आतापर्यंत असा काही प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे सगळं एकदम सुरळीत चालू आहे. इव्हन मी माझ्या पेशंटचा ऑनलाईन कन्सल्टेशन पण देतोय आणि आय एम कीपिंग माय थिंग्स, कीप द बॉल रोलिंग. दॅट्स व्हॉट आय एम डुइंग ॲट दिस मोमेंट. ओके, म्हणजे मेडिसिन वगैरे कन्स्ट्रेन आहे, कुठं काही मिळत नाही अशी काही स्थिती नाहीये? नाही, त्यांनी म्हणजे ती पण सिच्युएशन म्हणजे खूप चांगली कंट्रोल केलेली आहे की त्यांनी म्हणजे मेडिकल सप्लाय सुद्धा लोकांना बरोबर प्रोव्हाइड केलेला आहे. जसं मी फक्त प्रिस्क्रिप्शन देतो आणि नंतर ते लोक घेऊन जातात आपल्या कम्युनिटी नेबरहुड सेंटरमध्ये आणि ते लोक तिकडनं मग ते लोक मेडिसिन त्यांना म्हणजे अरेंज करून देतात. राईट. एक चर्चा आहे ती चीनच्या अनेक गोष्टीबद्दल आपल्याकडे फार क्युरियोसिटी असते म्हणून.
चीनची जी लस आहे ती तितकी प्रभावी नाही अशी पण एक चर्चा होती. त्याच्यावर आता मी खरंच काय सांगू शकतो, कारण की मी तुम्हाला तेच म्हटलं ना, की जोपर्यंत तुम्ही एक्सपोजच होणार नाही, आता इथे 2 वर्षामध्ये होताच नाही कोरोना, तर तुम्हाला कळणार कसं की ती इफेक्टिव्ह आहे की नाही आहे. गॉट युअर पॉइंट. ओके, मग महादेव, तुम्हाला मला फार महत्वाचा प्रश्न विचारायचा तो उद्योगाच्या अनुषंगाने. तुम्हाला काय दिसतं की जो सप्लाय चेन डिस्ट्रक्शन प्रॉबेबली होऊ शकतं किंवा झालं असेल, तर त्यातले कुठले कुठले कॉम्पोनंट्स आहेत की ज्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो, आणि भारतात आता जो तुमचा इंटरव्ह्यू बघणारे व्यापारी क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीने काळजी वाटावी अशी स्थिती असेल? नाही, आता कसं आहे की बरेच स्टील इंडस्ट्रीज आहेत, फाउंड्री इंडस्ट्रीज आहेत. आता माझे बरेच मित्र ट्रेडिंग मध्ये इथं आहेत जे की एक्सपोर्ट करतात इंडियामध्ये. ठीक आहे. आता त्यांचे कंटेनर्स असे 10-12 कंटेनर्स इथेच पडलेले आहेत, कारण साधारण 1 महिना झालं. कारण ते पोर्ट पण सध्या बंद आहे ह्या कोविडमुळे. त्याच्यामुळं इंडियामध्ये जो काही सध्या स्टॉक आहे, इन्व्हेंटरी जी आहे तिथल्या इंडस्ट्रीजमध्ये, ते त्याच्यावरती चालू आहे. आणि समजा हे जर पुढच्या महिनाभरामध्ये जर नाही पोहोचले कंटेनर्स, देन फॉर शुअर सम प्रोडक्शन प्लांट्स हॅज टू बी स्टॉप ड्यू टू द सप्लाय चेन ब्रेक. आणि हे फक्त इंडियासाठीच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्डसाठी आहे, कारण चायना इज अ ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर एव्हरीबडी. आणि इथे कसं आहे की हे फक्त शांघाई इज बिगेस्ट, बट अदर सिटीजमध्ये पण जिथे मॅन्युफॅक्चरिंग सप्लायर्स आहेत तिथे पण हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळं हे जेवढं लवकर ओपन होईल तेवढं लवकर चालू होईल असं आहे. सप्लाय चेन ब्रेक तरी झालेली आहेत, इट्स ऑलरेडी ब्रोकन नाव, कारण बरेचसे कंटेनर्स इज ऑलरेडी ऑन द पोर्ट ओनली, दे आर नॉट गोइंग एनिवेअर. आणि मला वाटतं साधारण होतंय का, म्हणजे तुम्ही आता म्हणालात की 14 दिवसाचा तुमच्याच बिल्डिंगला क्वारंटाईन पिरियड होता का, टेस्टिंग पिरियड तो संपलेला आहे, सो सिटी वाईज ग्रॅज्युअली ओपन होत आहेत का इंडस्ट्रीज? येस. आता काही सिटीज ते ऑलरेडी इट्स नॉर्मल, इट्स नॉट अ प्रॉब्लेम. जिथं आहे आता आमच्या बिल्डिंगमध्ये जर माणूस सापडला, they will try to make isolate and they will try to take care of it so that next 14 days see the trend. If all the trend is okay, then nothing problem. कारण this is a basic logic behind the management actually. ठीक आहे, आपण आता डॉक्टरांनी स्क्रीनवरती घेऊया. तुम्हा दोघांचाही मी खूप खूप आभार मानतो, कारण आपल्याकडे आता वेळ मर्यादित होती. त्या मर्यादित वेळेमध्ये आपण जी काही चर्चा घडवून आणणं शक्य होतं ती केली. डॉक्टर, मॉर्टॅलिटी रेट तर अतिशय कमी आहे असं दिसतंय कम्पेअर टू ह्यूज पॉप्युलेशन आणि भारताची तुलना करता. आणि तुम्हा दोघांसाठी की जी चर्चा जगभरात सध्या सुरू आहे ती 2 गोष्टीची आहे. एक म्हणजे हा जो ग्लोबल कॉन्सेप्ट होता की भांडवलशाही व्यवस्था अधिकात अधिक पसरत जाईल आणि सगळं जग हे कुठेतरी एक खेडं बनून जाईल, भले ती कम्युनिस्ट राजवट असो किंवा ओपन डेमोक्रेसी, लिबरल डेमोक्रेसी असो. पण आता नव्याने चर्चा अशी सुरू झालेली आहे की अशा पद्धतीची कुठलीही संकट आली आणि एखाद्या रिजिमला वाटलं की आपण आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करायला हवं, तर त्यातनं जे ग्लोबल रिफ्लेक्शन्स आहेत, जे परिणाम आहेत, ते अगदी मी ज्या शहरात राहतो तिथपर्यंत येऊन पोहोचत आहेत. त्यामुळे आता चर्चा क्रमांक 1 सुरू झालेली आहे की इथून पुढे भांडवलशाही व्यवस्थेपेक्षा आपणच अधिक सक्षम कसं बनावं ह्या दृष्टीनं लोक अधिक विचार करताना दिसतील. आणि कुठेतरी स्वतःचा राष्ट्रवाद, म्हणजे दुसरी चर्चा अशी सुरू झालेली आहे की इतरांपेक्षा माझं राष्ट्र हाच माझा पहिला प्राधान्यक्रम आहे. तिथे माझ्या लोकांचं हित मी आधी पाहीन आणि नंतर मग इतरांचं हित पाहीन. सो या दोनही मुद्द्यावरती आपण इथे थांबूया. तुम्हा दोघांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना की ज्यांना आता चिंता वाटतेय की आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री काहीतरी सांगतायत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री काहीतरी सांगतायत की जे आपल्याला काळजी म्हणून जे काही पालन करणं आवश्यक आहे, पण चीन मधली आत्ताची स्थिती अशी नाहीये, हे डॉक्टर आणि महादेव यांनी दोघांनी विश्लेषण करून आपल्याला सांगितलं. थँक्यू सो मच. तुम्ही काळजी घ्या. थँक्यू. बाय. टेक केअर. बाय. थँक्यू. बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.